जय भीम मित्रांनो, आज धम्मचक्र परिवर्तन दिन या निमित्त मी तुमच्यासमोर एक छोटीशी कविता मांडत आहे। कवितेचे शीर्षक बुद्ध इथेच असेल। व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। कवितेला सुरुवात करतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बुद्ध बसलेला नसेल एकाच ठिकाणी, चालत्या फिरत्यात बुद्ध असेल। बुद्ध बसलेला नसेल एकाच ठिकाणी, चालत्या फिरत्यात बुद्ध असेल। दिनांसाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध पेटणाऱ्या, समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येकात बुद्ध असेल। दिनांसाठी झटणाऱ्या, अन्यायाविरुद्ध पेटणाऱ्या, समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येकात बुद्ध असेल। बुद्ध इथेच वावरत असेल। बुद्ध इथेच वावरत असेल। झाडांच्या झुडपात, हरणांच्या कळपात, शांततेच्या चर्चात आणि संघर्षाच्या मोर्चात बुद्ध इथेच वावरत असेल। झाडांच्या झुडपात, हरणांच्या कळपात, शांततेच्या मोर्चात आणि संघर्षाच्या चर्चात बुद्ध इथेच वावरत असेल। बुद्ध इथेच वावरत असेल। इमानदारांच्या कामात, कष्टकऱ्यांच्या घामात, आईबापांच्या प्रेमात आणि बाबासाहेबांच्या संविधानात। इमानदाराच्या कामात, कष्टकऱ्यांच्या घामात, आईबापांच्या प्रेमात आणि बाबासाहेबांच्या संविधानात बुद्ध इथेच वावरत असेल। बुद्ध इथेच वावरत असेल। मनातले कर्मकांड काढल्याशिवाय तो तुम्हाला दिसणार नाही। बुद्ध इथेच वावरत असेल। मनातले कर्मकांड काढल्याशिवाय तो तुम्हाला दिसणार नाही। उघड्या डोळ्याने सारं जग दिसतं, डोळे बंद करून अंतःकरण बघावं लागेल। उघड्या डोळ्याने सारं जग दिसतं, डोळे बंद करून अंतःकरण बघावं लागेल। पेटावे लागतील अंतर्मनात असंख्य दिवे, मग तुम्हालाच तुमचा प्रकाश दिसेल। पेटावे लागतील अंतर्मनात असंख्य दिवे, मग तुम्हालाच तुमचा प्रकाश दिसेल। कुणापुढे लाचार नसेल, कर्मकांडांचे काहूर नसेल। कुणापुढे लाचार नसेल, कर्मकांडांचे काहूर नसेल, मग तपासा स्वतःला, नक्कीच तुमच्यात तुम्हाला बुद्ध दिसेल। मग तपासा स्वतःला, नक्कीच तुमच्यात तुम्हाला बुद्ध दिसेल। सादर करते कवी विशाल बर्फे, छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भीम, जय संविधान।